नमस्कार मित्रांनो, सॅम गुडके चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक नवीन मी अपडेट घेऊन आलो आहे, जे की आपण पाठीमागं डिस्कस करत होतात ई-रिक्षाबद्दल. ई-रिक्षाबद्दल मी ऑलरेडी 2-3 व्हिडिओ बनवले आहेत. त्याबद्दल छोटी-मोठी कोणची पण अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला ह्या चॅनलवरती अपडेट करत राहतो. कारण हे एका दिव्यांगाचं चॅनल आहे आणि दिव्यांगाची हर एक अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटत राहील. तर आपण टॉपिकवर जाण्याअगोदर तुम्हाला लिस्ट दाखवण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नंतर हे व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तर चला आपण डायरेक्ट आता जे ई रिक्षाची लिस्ट लागली आहे त्या लिस्टवरती जाऊया. चला. लिस्ट आहे धाराशिव हे जे जिल्हा आहे त्या जिल्ह्यामधली ही लिस्ट आपल्यासमोर आलेली आहे. धाराशिवची लिस्ट आहे हे. तर इथं बघू शकता टोटल इथं 11 जणांचं सिलेक्शन झालं आहे. धाराशिवमध्ये 11 जणांना ई रिक्षा भेटणार आहे. टोटल 11 जणांची इथं तुम्ही लिस्ट बघू शकता. टोटल ह्या लिस्टमध्ये 11 जण आहेत इथे. हो, तर इथं बघू शकता 1 ते 11 जण इथे आहेत आणि इथे जे तुम्ही नंबर बघू शकता हे वरती याच्या, तर हे जे नंबर आहेत जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म जे अप्लाय केला होता त्याचे नंबर इथं दिलेले आहेत आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांचं फर्स्ट नेम इथं दिलेलं आहे आणि ह्यानंतर इथं मिडल नेम आणि लास्ट नेम आणि त्यानंतर इथं त्यांची डेट ऑफ बर्थ वरी दिलेली आहे. तर जे तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर त्यांची इथं एज आहे जे त्यांचं एज होतं ते एज इथं आहे. तर एक मी ह्याच्यामध्ये ऑब्झर्व असं केलं की एज असं आहे की ज्यांचं 35च्या पुढे एज आहे त्या सर्वांचंच इथं जेवढे जणांचं सिलेक्शन झालं आहे सगळ्यांचं 35च्या पुढे एज आहे आणि लास्टचे आहे 51. 35 ते 51 ह्या वयोगटातले आहेत त्यांचेच इथं फॉर्म एक्सेप्ट केलेले दिसतात. इथं काही जिल्ह्यांची मी लिस्ट बघितली पण त्याच्यामध्ये काही दिसलं नाही मला, पण ह्या जिल्ह्याची मला 35 ते 51 ह्या वयोगटामध्येच त्यांचे दिसले मला. त्यांचं सिलेक्शन झालेलं दिसलं मला. कारण ऑलरेडी आणि हे इथे नवीन एक ऑब्झर्व केलं मी, तुम्ही बघू शकता ज्यांचे 100% डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे 100% डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे त्यांचंच इथं अलाव केलेलं आहे. तर बघू शकता इथं 100% आहेत आणि नंतर इथं स्टेटस तुम्ही बघू शकता. स्टेटसला इथं ओके दिलेलं आहे. तर ज्यांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला मस्तपैकी बिझनेस करण्यासाठी ई रिक्षा भेटत आहे. तर ई रिक्षाचा तुम्ही पुरेपूर चांगला फायदा घ्याल, नक्कीच चांगला बिझनेस कराल आणि जे आपलं दिव्यांगांना काय प्रॉब्लेम येतो त्याचं नक्कीच तुम्ही हे कराल, ते सॉल्व्ह होईल तुमचा प्रॉब्लेम आणि जे तुमचं बिझनेस वगैरे आहे पुढे चांगला चालो हेच अपेक्षा करूया. आणि परत तुमचा कोणता जिल्हा आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा तुमच्या जिल्ह्याची काही अपडेट आली तर मी नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये सांगेन किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला माझ्याकडे अपडेट असेल तर मी त्याच्याबद्दल एक नवीन व्हिडिओ नक्कीच बनवेन. तर तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, हे अपडेट तुम्हाला जर आवडली असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ह्या जे व्हिडिओला आहे लाईक नक्कीच करा. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा फोन नंबर देईल. तर काही तुमच्या मनामध्ये डाऊट वगैरे असाल तर तुम्ही मला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअपवरती. नाहीतर जास्तीत जास्त नंबर माझा नाही आला तर खाली आपली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तर टेलिग्राम चॅनलला मी याची जी टेलिग्राम चॅनलला मी सतत तुमच्याशी अपडेट राहील. तिथं ह्या व्हिडिओच्या अगोदर तिथं तुम्हाला अपडेट भेटून जाईल. तर नक्कीच तुम्ही टेलिग्राम चॅनल पण सबस्क्राईब करा आणि पर्सनली अटॅच व्हायचं असेल तर तुम्ही माझं इंस्टा पेज आहे तो इंस्टा पेजला पण तुम्ही डायरेक्ट इंस्टाला पण मला फॉलो करू शकता. इंस्टाला मी ॲक्टिव्ह राहतो सतत इंस्टाला, मग तुम्हाला तिथल्या तिथं मी त्याचा रिप्लाय देईन. तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.